नमस्कार. पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 7. सुतजी म्हणाले, हे तपस्वी, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तोच प्रश्न नारदाने नारायणाला विचारला होता, म्हणून नारायणाने दिलेले उत्तर मी तुम्हाला सांगत आहे. नारद म्हणाले, हे बद्रीपुत्रा, जेव्हा विष्णूने अधिक मासाविषयी अतीव दुःख व्यक्त करून मौन पाळले तेव्हा पुरुषोत्तमाने काय केले, कृपया आम्हाला आता सांगा. नारायण म्हणाले, हे पुत्रा, गोलोकनाथ श्रीकृष्णाने विष्णूला जे सांगितले ते अत्यंत गुप्त आहे, परंतु ते एका भक्ताने, श्रद्धाळू व्यक्तीने, सेवकाने, अहंकारशून्य माणसाने आणि अधिकारपदावरील व्यक्तीने सांगितले पाहिजे. म्हणून मी तुला सर्व काही सांगेन. ही कथा चांगली कीर्ती, पुण्य, वैभव, सुपुत्र प्राप्त करून देते. राजाला वश करते, दारिद्र्य नष्ट करते आणि केवळ महान पुण्यामुळेच ऐकली जाते. जसे कोणी हे ऐकतो तसेच त्याने अविचल भक्तीने ऐकलेली कर्मेही करावीत. पुरुषोत्तम म्हणाले, हे विष्णू, मलमासात म्हणजेच अधिक महिन्यात येथे येऊन तू एक मोठे पुण्यकर्म केले आहेस. यामुळे तुला जगात कीर्ती मिळेल. असे समज की ज्याला तू स्वीकारले आहेस त्याचा मोक्ष आम्ही स्वीकारला आहे. म्हणून आम्ही त्याला सर्वोच्च मानू. जसे आम्ही त्याला सर्वोच्च मानतो. माझ्या सद्गुणामुळे, कीर्तीमुळे, 6 ऐश्वर्यामुळे, शौर्यामुळे आणि माझ्या भक्तांना वरदान देण्याच्या क्षमतेमुळे मी जगभर पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे हा मलमाससुद्धा जगभर पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध होईल. आजपासून मी माझे सर्व सद्गुण त्याला प्रदान केले आहेत. माझे पुरुषोत्तम हे नाव, जे जगभर आणि वेदांमध्ये प्रसिद्ध आहे, ते तुझ्या आनंदासाठी त्यालाही प्रदान केले आहे. हे मधुसूदना, आजपासून मी या अधिक मासाचा स्वामी झालो आहे. संपूर्ण जग त्याच्या पुरुषोत्तम या नावाने पवित्र होईल. माझे रूप धारण करून हा अधिक मास सर्व महिन्याचा राजा होईल. हा अधिक मास जगाकडून पूजनीय आणि पूजनीय होईल. जे त्याची उपासना करतील आणि त्याचे व्रत पाळतील त्याचे दुःख आणि दारिद्र्य दूर होईल. चैत्र महिन्यातील आणि त्यापुढील सर्व महिने स्वार्थी आहेत. आम्ही त्याला निस्वार्थी बनवले आहे. आम्ही त्याला आमच्याप्रमाणेच सर्व जीवांना मुक्ती देणारे बनवले आहे. जो कोणी अधिक मासाची उपासना करतो, मग तो इच्छेसहित असो वा इच्छेशिवाय, तो निश्चितपणे आपली सर्व कर्मे जाळून मला प्राप्त करतो. ज्या सर्वोच्च स्थानासाठी भगवान तपस्वी, ब्रह्मचारी तपश्चर्या करतात, महान जीव अन्नाशिवाय उपवास करतात, दृढ निश्चयी फळे, पाने आणि वायूवर जगतात आणि जे काम आणि क्रोधापासून मुक्त होऊन आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवतात आणि जे पावसाळ्यात शेतात राहतात, हिवाळ्यात थंडीत आणि उन्हाळ्यात उष्णता सहन करतात, ते माझ्या स्थानासाठी प्रयत्न करतात. हे गरुडध्वजा, तरीही ते माझे अविनाशी सर्वोच्च स्थान प्राप्त करत नाहीत. तथापि पुरुषोत्तमाचे भक्त केवळ 1 महिन्याचा उपवास करून कोणत्याही प्रयत्नाशिवाय, वार्धक्याशिवाय किंवा मृत्यूशिवाय ते सर्वोच्च स्थान प्राप्त करतील. हा अधिक मास उपवास सर्व साधनांमध्ये सर्वोत्तम आहे आणि सर्व इच्छांची पूर्तता करतो. म्हणून प्रत्येकाने या पुरुषोत्तम महिन्याचा उपवास केला पाहिजे. ज्याप्रमाणे शेतात पेरलेली बी नांगराने लाखो पटींनी वेगाने वाढते, त्याचप्रमाणे माझ्या पुरुषोत्तम महिन्यात असे करण्याचे पुण्य लाखो पटींनी वाढते. काही जण चातुर्मासासारखे यज्ञ करून स्वर्गात जातात आणि जीवनातील सुखाचा उपभोग घेऊन तेही पृथ्वीवर परत येतात. तथापि जो आदराने आणि रीतसरपणे अधिक मास व्रत पाळतो, तो आपल्या संपूर्ण परिवाराला मुक्त करतो आणि माझ्यात विलीन होतो. मला प्राप्त केल्यावर जीव जन्म, मृत्यू, भय, व्याधी, रोग आणि वार्धक्याने पीडित होऊन या जगात परत येत नाहीत. जिथे मनुष्याचे आणखी अधःपतन होत नाही, ते माझे अंतिम निवासस्थान आहे. हे वेदांताचे विधान सत्य आहे, ते असत्य कसे असू शकते? मी या
अधिक मासाचा स्वामी आहे. मीच त्याची निर्मिती केली आहे आणि मीच त्याला पुरुषोत्तम हे नाव दिले आहे. म्हणून मी रात्रंदिवस त्याच्या भक्तांची काळजी घेतो. केवळ मीच त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. कधीकधी माझ्या भक्तांची पापेही मोजली जातात, परंतु मी पुरुषोत्तम महिन्यांच्या भक्तांची पापे कधीही मोजत नाही. हे विष्णू, माझ्या भक्ताची उपासना करणे हे मला माझ्या भक्ताची उपासना करण्यापेक्षाही अधिक प्रिय आहे. मी कधीकधी माझ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यास विलंब करतो, पण जे माझ्या महिन्याला समर्पित आहेत त्याच्या इच्छा पूर्ण करण्यास मी कधीही विलंब करत नाही. माझ्या महिन्याचे भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. जे या अधिक मासात नामजप किंवा दान करत नाहीत ते पूर्णपणे मूर्ख आहेत. जे सत्कर्मापासून वंचित आहेत, स्नान करत नाहीत आणि देव, पवित्र स्थळे, ब्राह्मणांबद्दल द्वेष बाळगतात, ते दुष्ट, दुर्दैवी आणि इतरांच्या नशिबावर जगणारे आहेत. ज्याप्रमाणे सशाला कधीही शिंगे नसतात, त्याचप्रमाणे जे अधिक मासात स्नान करत नाहीत त्यांना स्वप्नातही आनंद मिळत नाही. जे मूर्ख माझ्या प्रिय मलमासाचा अनादर करतात आणि या मलमासात धर्माच्या मार्गाचे अनुकरण करत नाहीत, ते शाश्वत नरकात जाण्यासाठीच जन्माला आले आहेत. दर 3ऱ्या वर्षी जेव्हा पुरुषोत्तम महिना येतो, तेव्हा जे धर्माच्या मार्गाचे अनुकरण करत नाहीत ते कुंभीपकाच्या नरकात पडतात आणि दुःखाच्या अग्नीत बसलेल्या त्यांच्या पत्नी, पुत्र आणि नातवंडांकडून या जगात प्रचंड दुःख भोगतात. जे जीव माझ्या हा अत्यंत पवित्र पुरुषोत्तम महिना अज्ञानात घालवतात ते सुख कसे उपभोगू शकतील? ज्या भाग्यवान स्त्रिया सुदैव आणि पुत्रप्राप्तीच्या इच्छेने अधिक मासात स्नान, दान आणि पूजा करतात, त्यांना या अधिक मासाद्वारे सुदैव, परिपूर्ण धन आणि पुत्रप्राप्ती होते. ज्याचा माझ्या नावाने ओळखला जाणारा पुरुषोत्तम महिना दानाशिवाय जातो, त्यांच्यावर माझी कृपा नसते आणि त्यांना पतिप्राप्तीचे सुखही मिळत नाही. भाऊ, पुत्र आणि धनप्राप्तीचे सुख त्यांच्या स्वप्नातही नसते. म्हणून सर्व जीवांनी अधिक मासात आपल्या क्षमतेनुसार स्नान, पूजा, नामजप आणि विशेषतः दान करावे. जे या पुरुषोत्तम महिन्यात भक्तिभावाने माझी पूजा करतात त्यांना धन, पुत्र आणि इतर अनेक सुखे प्राप्त होतील आणि ते गोलोकात परत जातील. माझ्या आज्ञेने सर्वजण माझ्या अधिक मासाची पूजा करतील. मी हा महिना सर्व महिन्यातील श्रेष्ठ बनवला आहे. म्हणून हे रामाच्या प्रभू, अधिक मासाची चिंता सोडून द्या. तुम्ही हा अतुलनीय पुरुषोत्तम महिना सोबत घेऊन तुमच्या वैकुंठात जा. श्री नारायण म्हणाले. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून वचन ऐकून विष्णूने अतिशय आनंदाने या मलमासाला घेऊन गोड्या पाण्याप्रमाणे गडद कृष्णाला नमस्कार केला आणि गरुडावर आरूढ होऊन त्वरेने वैकुंठाकडे निघाले. इति श्री ब्रह्मनारदीय पुरुषोत्तमास महात्म्ये सप्तमोऽध्याय. या ठिकाणी पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 7 संपत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.